ओके, आपण ऍक्सेलरेशन हा टॉपिक पाहत आहे. ऍक्सेलरेशन हा टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे, पाहत आहे. वेक्टर ए ने दाखवतो. याची आपण डेफिनेशन सुद्धा पाहिले होते. ऍक्सेलरेशन याची डेफिनेशन काय? ती डेफिनेशन रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन डेफिनेशन झाली. मग नंतर आपण पाहिलं त्याचा फॉर्म्युला. ऍक्सेलरेशन काय आहे? फॉर्म्युला बरोबर आहे. चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम इंटरवल. बर, टाइम इंटरवल यालाच आपण काय लिहितो? ऍक्सेलरेशन इक्वल टू डेल्टा व्ही अपॉन टी. डेल्टा व्ही म्हणजे काय? चेंज इन वेलोसिटी. टी म्हणजे टाइम इंटरवल. बरोबर आहे. आणखी काय म्हटलं होतं की याच ऍक्सेलरेशनचा एक फॉर्म्युला कुठला होता रे? v मायनस u म्हणजे फायनल वेलोसिटी. बरोबर आहे. फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम इंटरवल. टाइम इंटरवल किंवा सिम्पली काय? टाइम. बर, आणि तिथं आपण पाहिलं असं असतं की बा फायनल वेलोसिटी आपण दाखवतो स्मॉल v ने मायनस इनिशियल वेलोसिटी स्मॉल u अपॉन मध्ये टाइम t मध्ये. हा आपण आता फॉर्म्युला. देन आफ्टर मग आपण असं म्हटलं होतं ऍक्सेलरेशन याचे युनिट्स काय? तर युनिट्स SI युनिट काय? तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सेलरेशन आपण ज्या युनिट मध्ये मेजर करतो तर ते युनिट कुठला आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. SI युनिट आहे. आणि याचं जर म्हटलं आपण काय? CGS कुठला असतं रे? सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. किलोमीटर पर मीटर पर सेकंड ती गोष्ट वेगळी आहे. किलोमीटर पर सेकंड ती गोष्ट तो वेगळा युनिट आहे. ते पण काय म्हणू शकते? किलोमीटर पर सेकंड स्क्वेअर. ते पण ते अदर युनिट्स म्हणून आपण देतो. पण मेन आपले महत्त्वाचे दोन, एक असते SI मीटर पर सेकंड स्क्वेअर, दुसरं असते CGS सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ऍक्सेलरेशन कुठली क्वांटिटी आहे? ऑब्वियसली वेक्टर क्वांटिटी आहे. इट हॅज बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. बरोबर आहे का? तर त्या ऍक्सेलरेशनला काय असं दोन्ही असणार आहे. एक असणार आहे मॅग्निट्यूड. बरं, मॅग्निट्यूड म्हणजे काय राहील? मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू ज्याच्यामध्ये न्यूमेरिकल व्हॅल्यू पण येते आणि युनिट सुद्धा येते. 5 मीटर स्क्वेअर व्हॅल्यू झाली त्याला काय? त्याला आपण मॅग्निट्यूड. ऍक्सेलरेशन याला मॅग्निट्यूड सुद्धा असते. दुसरं काय असतं? डायरेक्शन. याला काय असते? डायरेक्शन सुद्धा असते. आणि आपण असं पाहिलं होतं की ऍक्सेलरेशन वेक्टर क्वांटिटी त्याला मॅग्निट्यूड आहे. तर ऍक्सेलरेशन याची मॅग्निट्यूड आपण कशाने दाखवतो? फॉर्म्युलाने. पण ऍक्सेलरेशन याची जर दाखवायची आहे मॅग्निट्यूड, सो त्याची मॅग्निट्यूड आपण दाखवतो कशाने? फॉर्म्युलाने. सो मॅग्निट्यूड ऑफ ऍक्सेलरेशन इज गिवन बाय its expression, its formula, that is equal to v minus u upon t. ऍक्सेलरेशन याची व्हॅल्यू दाखवतो त्याच्या फॉर्म्युलाने, मॅग्निट्यूडने. झालंय. आणि मग आपण डिस्कस करत आहे डायरेक्शन. ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कुठल्या डायरेक्शन मध्ये असते? बरोबर आहे. ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कुठल्या डायरेक्शन मध्ये असते? बरोबर आहे. तर लक्षात ठेवायचं आहे की ऍक्सेलरेशन याची जर म्हटलं आपण डायरेक्शन, सो डायरेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन. तर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन तर हे कुठल्या डायरेक्शन मध्ये असते? हा, नुसतं वेलोसिटी डायरेक्शन मध्ये नसते. ऍक्सेलरेशनची डायरेक्शन नुसतं वेलोसिटीच्या डायरेक्शन मध्ये नसते, तर चेंज इन वेलोसिटी डायरेक्शन मध्ये. सो डायरेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ चेंज इन वेलोसिटी. हे पण झालं होतं चेंज इन वेलोसिटी. ओके, नेक्स्ट. तर आपण पाहतो बघा 3 पॉसिबल वेज आहेत. एक तर महत्त्वाचं आहे की समजा की ऍक्सेलरेशन प्रोड्यूस केव्हा होणार आहे? जेव्हा काय? वेलोसिटी चेंज होणार आहे. हे क्लिअर आहे. ऍक्सेलरेशन तेव्हाच प्रोड्यूस होणार आहे जेव्हा वेलोसिटी चेंज होणार आहे. जर वेलोसिटी चेंज होत नसेल तर ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होणार नाही. जेव्हा वेलोसिटी चेंज होणार तेव्हाच ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे ऍक्सेलरेशन डिपेंड कशावर आहे? चेंज इन वेलोसिटी. आणि वेलोसिटी चेंज होऊ शकते 3 पॉसिबल वेनी. पहा, वेलोसिटी 3 वेनी चेंज होऊ शकते. 3 पॉसिबल वेनी. एक तर वेलोसिटीची मॅग्निट्यूड चेंज झाली तर वेलोसिटी चेंज होते, किंवा वेलोसिटीची डायरेक्शन चेंज झाली तर वेलोसिटी चेंज होते, किंवा वेलोसिटीची मॅग्निट्यूड आणि काय? डायरेक्शन दोन्ही चेंज झाल्या तर वेलोसिटी चेंज होते. अशी there are 3 possible ways of change of velocity, and out of which one
फर्स्ट पॉसिबल वे वी हैव डिस्कस इन लास्ट लेक्चर. दॅट वॉज पहिलं कुठं होतं व्हेन ओनली मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी चेंज. बरोबर आहे. हे आपण पहिली केस पाहिली. व्हेन ओनली मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी इज चेंज किंवा चेंजेस. बरोबर. फक्त वेलोसिटीचे काय चेंज होत आहे? मॅग्निट्यूड. फक्त व्हॅल्यू चेंज होत आहे. वेलोसिटी फक्त व्हॅल्यू चेंज होत आहे. वेलोसिटीची डायरेक्शन चेंज होत नाहीये. पण कुठल्या केसमध्ये होते? हे कुठल्या केसमध्ये की ऑब्जेक्टची काय फक्त ऑब्जेक्टच्या वेलोसिटीची फक्त व्हॅल्यू चेंज होत आहे. ऑब्जेक्टच्या वेलोसिटी डायरेक्शन चेंज होत नाहीये. कुठल्या केसमध्ये? स्ट्रेट लाईन मध्ये. जेव्हा ऑब्जेक्ट मूव्ह होणार आहे स्ट्रेट लाईन मध्ये. बरोबर आहे. व्हेन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग अलोंग द स्ट्रेट लाईन. हा बरोबर आहे. एकतर ऑब्जेक्ट काय मूव्ह आला पाहिजे स्ट्रेट लाईन मध्ये. बरोबर. स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत असेल तर डायरेक्शन चेंज होणार नाहीये. आणि तो वापस पण नको यायला, तो रिव्हर्स पण नको यायला. बरोबर. तो रिव्हर्स जर झाला तर डायरेक्शन चेंज होणार आहे. तर बघा तो ज्या डायरेक्शन जात आहे त्याच डायरेक्शन मध्ये जायला पाहिजे. सो फर्स्टली काय आहे, इट शुड मूव्ह अलोंग द स्ट्रेट लाईन अँड विदाउट रिव्हर्सिंग. तो रिव्हर्स व्हायला नको. इट शुड मूव्ह अलोंग द स्ट्रेट लाईन. इट शुड मूव्हिंग अलोंग स्ट्रेट लाईन आणि विदाउट रिव्हर्सिंग. रिव्हर्स होत नाहीये. विदाउट रिव्हर्सिंग. बरं. आपण असं केस आपण डिस्कस केली होती. मग आपण असं म्हणतो की इथं त्याची वेलोसिटी 5 होती. बरोबर आहे. नंतर इथे काय समजा वेलोसिटी झाली त्याची. इथं वेलोसिटी मध्ये 10 झाली. वेलोसिटी 10 झाली म्हणजे वेलोसिटी वाढत आहे. वेलोसिटी वाढत आहे म्हणजे वेलोसिटीची मॅग्निट्यूड वाढत आहे. कारण आधी वेलोसिटीची व्हॅल्यू 5 आहे. नंतर वेलोसिटीची व्हॅल्यू काय झाली? 10 झाली. बाकी माहिती आहे का वेलोसिटीची जी डायरेक्शन आहे तीच राहत आहे. बरोबर आहे. वेलोसिटीची जी डायरेक्शन आहे तीच राहत आहे. वेलोसिटी डायरेक्शन चेंज होत नाहीये. बरोबर आहे. फक्त काय चेंज होत आहे? फक्त वेलोसिटीची मॅग्निट्यूड चेंज होत आहे आणि त्याची वाढत आहे. पहा आता इथं जर म्हटलं आपण किंवा इफ मॅग्निट्यूड ह्या केसमध्ये मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी काय होत आहे? वाढत आहे, इन्क्रीज होत आहे. बरं. वेलोसिटी काय? वेलोसिटी मॅग्निट्यूड वाढत आहे. बाकी डायरेक्शन जे समजा डायरेक्शन ऑफ वेलोसिटी काय राहत आहे? सेम राहत आहे. डायरेक्शन ऑफ वेलोसिटी ही काय राहत आहे? सेम राहत आहे. बरं. जरी वेलोसिटीची डायरेक्शन सेम राहत आहे पण वेलोसिटीची मॅग्निट्यूड वाढत आहे म्हणजे वेलोसिटीची मॅग्निट्यूड चेंज होत आहे. आणि जर वेलोसिटीची मॅग्निट्यूड चेंज झाली म्हणजे वेलोसिटी चेंज झाली. पाहिला आपण जर वेलोसिटीची मॅग्निट्यूड चेंज झाली तर वेलोसिटी चेंज झाली म्हणजे वेलोसिटी काय आहे? चेंज झाली. वेलोसिटी चेंजेस. आणि जर वेलोसिटी चेंज झाली तर त्यामध्ये ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होते. म्हणजेच काय? ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होणार आहे. ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होणार आहे. कारण माहिती आहे आपल्याला, कारण माहिती आहे की जर समजा वेलोसिटी चेंज झाली तर ऍक्सेलरेशन प्रोड्यूस झालं. बरं. मग ते यामध्ये ऍक्सेलरेशन आहे. ऍक्सेलरेशन प्रोड्यूस झालेलं आहे कारण वेलोसिटीची व्हॅल्यू इन्क्रीज होत आहे. मग त्याची आपल्याला एक गोष्ट माहिती असते की जर वेलोसिटीची व्हॅल्यू इन्क्रीज होत आहे तर चेंज इन वेलोसिटी पॉझिटिव्ह असते की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. आधी काय समजा आधी किती आहे? 5 आहे. मग किती झाली? 10. वेलोसिटी चेंज झाली. किती चेंज झाली? 5 ने. निगेटिव्ह म्हणजे -5 ने किती झाली आहे? पॉझिटिव्ह 5 ने. बरोबर. कारण आपण काय करतो की फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल. सो 10 - 5 म्हणजे 5. पण तुम्हाला इथं जो तुम्हाला मिळत आहे चेंज इन वेलोसिटी त्याला म्हणतो आपण डेल्टा व्ही. तर तो कसा आहे? पॉझिटिव्ह. मग इथं लक्ष ठेवायचं. जर समजा एखादा ऑब्जेक्ट आहे त्याच्या वेलोसिटीची मॅग्निट्यूड चेंज होत आहे त्याची काय ती वाढत आहे तर तेव्हा चेंज इन वेलोसिटी पॉझिटिव्ह. आणि जेव्हा असं असणार आहे की ऑब्जेक्टची चेंज इन वेलोसिटी पॉझिटिव्ह तर तेव्हा काय असते? तेव्हा ज्या डायरेक्शन मध्ये वेलोसिटी त्या डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन. त्या डायरेक्शन मध्ये काय? ऍक्सेलरेशन. जेव्हा असं असणार कुठल्या कंडिशन मध्ये जर काय चेंज होतं? फक्त वेलोसिटीची मॅग्निट्यूड काय आहे? फक्त चेंज होत आहे, वाढत आहे म्हणजे चेंज इन वेलोसिटी पॉझिटिव्ह. लक्ष ठेवायचं एमसीक्यू. जर तुम्हाला एमसीक्यू लक्ष ठेवायचं की जर चेंज इन वेलोसिटी पॉझिटिव्ह तर ज्या डायरेक्शन मध्ये वेलोसिटी त्या डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन. पण दोघांचे जर डायरेक्शन सेम आहे, जर दोघांचे डायरेक्शन जर सेम असलं तर जर दोघांचे काय म्हटलं आपण? डायरेक्शन सेम म्हटलं. कारण मग त्या केसमध्ये मग त्या दोन्ही एकमेकांना काय पॅरलल म्हणू शकतो आपण. कारण दोघांचे डायरेक्शन काय? सेम. मग दोन्ही काय एकमेकांना आपण पॅरलल म्हणू शकतो. क्लिअर? म्हणजे मग या केसमध्ये काय असतं? बरं. दोघांचे डायरेक्शन सेम म्हणजे ऍक्सेलरेशन इज पॅरलल टू द वेलोसिटी. क्लिअर झालं? ऍक्सेलरेशन इज पॅरलल टू वेलोसिटी. ओके.
आता याच केसून आलो आणखी पाहायचं. इथे तुम्हाला समजलंय, जर वेलॉसिटीची मॅग्निट्यूड काय वाढत आहे, फक्त मॅग्निट्यूड वाढत आहे, डायरेक्शन सेम राहत आहे, झालंय, तर तेव्हा चेंज काय आला पॉझिटिव्ह, चेंज काय आला पॉझिटिव्ह. तेव्हा काय ते एकमेकांना पॅरलल आहे, तेव्हा ते डायरेक्शन सेम आहे, एकमेकांना पॅरलल. पण समजा असे होऊ शकते पॉसिबल बार पाच लक्षात द्या. याच केसमध्ये, पहिल्याच केसमध्ये आता काय होतं माहिती का, लक्षात द्या, ऑब्जेक्ट आहे आणि हा समजा काय स्ट्रेट लाईन मध्येच मूव्ह होत आहे. क्लिअर, आधी सारखंच आहे, इट इज मुव्हिंग अलॉंग द स्ट्रेट लाईन. आणि जर तो स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत आहे म्हणजे डायरेक्शन सेम राहत आहे, तो रिव्हर्स पण होत नाहीये, रिव्हर्स पण काय होत नाहीये, स्ट्रेट लाईन मध्येच मूव्ह होत आहे आणि काय समजा काय रिव्हर्स पण होत नाहीये, झालं, म्हणजे डायरेक्शन सेम राहत आहे. इथे क्लिअर आहे. आणि यामध्ये काय झालं की त्याच्या वेलॉसिटीची मॅग्निट्यूड वाढली होती, म्हणजे आधी 5 होती, मग 10 झाली, मग 15 झाली, म्हणजे वेलॉसिटीची व्हॅल्यू वाढत आहे. तेव्हा काय म्हटलं, चेंज इन वेलॉसिटी पॉझिटिव्ह आला. पण आता उलट समजा कसं काय, आता वेलॉसिटीची व्हॅल्यू समजा काय ऍक्च्युअली कमी होत आहे, आधी 10 आहे, नंतर 5 झाले, बरोबर, नंतर मग समजा काय 0 झाले. म्हणजे बघा कसं, आधी कशाला 10 व्हॅल्यू किती आहे 10, बरोबर, नंतर काय समजा काय कमी झाली 5, मग आणखी काय एकदम कमी होत झाली. इथं काय होतं ऍक्च्युअली वेलॉसिटीची व्हॅल्यू काय आता आहे, डिक्रीज होत आहे, इनक्रीज होत नाहीये, काय होत आहे, डिक्रीज. ओके, मग त्या केसमध्ये काय होणार, बरोबर आहे, बरोबर आहे, लक्ष द्या. आधी बघा इथे काय इनिशियल वेलोसिटी किती आहे 10 आहे, फायनल वेलोसिटी 5 आहे. वेलोसिटी चेंज झालेली आहे, आधी 10 होती मग 5 आहे, चेंज झालेली आहे, कारण 5 ने चेंज झालेली आहे. पण ते बघ, जर आपल्याला काढायचं आहे चेंज इन वेलोसिटी, जर काढायचं आहे तुम्हाला चेंज इन वेलोसिटी, कसं करतो आपण चेंज इन वेलोसिटी, फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. बरं, फायनल किती आहे वेलोसिटी 5 मायनस इनिशियल किती आहे 10. अरे 5 मायनस 10 काय आन्सर -5 पावर ना, म्हणजे चेंज इन वेलोसिटी काय आलं ना, मायनस आलेला आहे, समजले. When the object is moving along the straight line, it is not reversing its direction, then the direction of velocity remains constant. Okay, but in this case the magnitude of velocity goes on decreasing, its magnitude goes on decreasing, and as the magnitude goes on decreasing, the change in velocity will get negative. And when the change in velocity is negative, तेव्हा मग काय असेल, तेव्हा acceleration आणि velocity डायरेक्शन कशी असणार आहे, ऑपोजिट डायरेक्शन मध्ये, बरोबर आहे. तेव्हा काय असेल माहिती का, तेव्हा काय असेल बा की तेव्हा ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कुठल्या डायरेक्शन मध्ये, तर वेलॉसिटीच्या ऑपोजिट डायरेक्शन. म्हणजे समजा कसं का, आपण म्हटलं की ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट जात आहे त्या डायरेक्शन मध्ये, म्हणजे वेलॉसिटी काय आहे, वेलॉसिटी ऑब्जेक्टची त्या डायरेक्शन मध्ये आहे, बरोबर आहे. ही झाली वेलॉसिटी डायरेक्शन, त्या डायरेक्शन राईटवर्ड. तर त्या ऑब्जेक्ट मधलं ऍक्सेलरेशन कुठल्या डायरेक्शन मध्ये, तर त्या वेलॉसिटीच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असं असेल, करेक्ट. If we are considering with that velocity is along the rightward, then this acceleration in this case will be opposite, means leftward. Clear it? या केसमध्ये काय असणार आहे, acceleration will be in opposite direction to that of the velocity. आता इथं काय बघा, डायरेक्शन कशी आहे, ऑपोजिट आहे, पावर बघा, या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी आहे आणि या डायरेक्शन मध्ये काय acceleration आहे. ठीक आहे, मी याला असे लिहू शकतो, डायरेक्शन ऑपोजिट आहे ना, डायरेक्शन काय ऑपोजिट आहे, मी याला असे लिहू शकतो आपण, कारण ऍक्शन समोर जर गेलं तर होणार आहे, तिकडे तसं होणार आहे. हा, सो acceleration is in opposite direction that of the velocity. In that case, what we can say according to this, हाँ, कारण हे पॅरलल काय आहे, हे पॅरलल नाही आहे, हे काय आहे, अँटी पॅरलल आहे, बरोबर आहे. म्हणजे मग या केसमध्ये काय असणार, ह्या केसमध्ये कसं असणार आहे, acceleration will be anti parallel to velocity. Clear it? In this case, acceleration will be anti-parallel to its velocity. ठीक है, acceleration is anti-parallel to velocity. ठीक है, समझ लेगा, राइट? नहीं समझ ले, पहिलीच केस आहे, फक्त काल कसं होतं माहिती आहे का, काल वेलॉसिटीची काय मॅग्निट्यूड काय वाढत जात होती, 5, 10, 15 अशी होती ना, वेलॉसिटी व्हॅल्यू वाढत जात होती. आज कसं फक्त आज काय वेलॉसिटीची व्हॅल्यू काय कमी होत आहे, वेलॉसिटीची मॅग्निट्यूड कमी होत आहे, एवढंच फरक आहे फक्त, बरोबर आहे. हा, पहा एकदा परत लक्षात, एकदा मी सांगतो नंतर तुम्हाला सांगायचं आहे, लक्षात द्या. हा, तर एक तर काय आहे, ऑब्जेक्ट मूव्ह होता है अलॉन्ग द स्ट्रेट लाइन, इट इज नॉट रिवर्सिंग इट्स डायरेक्शन. ठीक है, विदाउट रिवर्सिंग इट्स मोशन, विदाउट रिवर्सिंग इट्स मोशन. बरं, अगेन
तिथे काय होत आहे, त्याच्या वेलॉसिटीची मॅग्निट्यूड काय होत आहे, डिक्रीज. त्याच्या वेलॉसिटी मॅग्निट्यूड डिक्रीज होत आहे, परंतु त्याच्या वेलॉसिटी डायरेक्शन सेम राहत आहे. पण जर वेलॉसिटीची मॅग्निट्यूड जर चेंज होत आहे, डिक्रीज होत आहे म्हणजे चेंज होत आहे, म्हणजे वेलॉसिटी चेंज होणार. आणि जर वेलॉसिटी चेंज झाली तर त्यामध्ये ऍक्सेलरेशन कुठे होणार आहे, हे झालं क्लिअर. पण इथं जर समजा वेलॉसिटीची मॅग्निट्यूड जर कमी होत आहे तर तिथं वेलॉसिटी मला चेंज कसं येणार आहे, निगेटिव्ह. बरोबर, कारण वेलॉसिटी व्हॅल्यू कशी कमी होत आहे. सो 5 - 10 म्हणजे -5 म्हणजे निगेटिव्ह. वेलॉसिटी मला चेंज निगेटिव्ह, म्हणजे चेंज इन वेलॉसिटी निगेटिव्ह. आणि जर असं जर असेल वेलॉसिटी मध्ये चेंज जर निगेटिव्ह तर तेव्हा ऍक्सेलरेशन काय असते, वेलॉसिटीच्या डायरेक्शनच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. क्लिअर, कारण कसं होतं, सेम डायरेक्शन मध्ये ज्या डायरेक्शन वेलॉसिटी त्या डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन होतं. कारण इथं वेलॉसिटी मला चेंज पॉझिटिव्ह होता का, पण आज कसं आहे, निगेटिव्ह आहे. आणि जर वेलॉसिटी मला चेंज निगेटिव्ह तर ऍक्सेलरेशन कसं असते, वेलॉसिटीच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. आणि जर म्हटलं आपण की ऍक्सेलरेशन वेलॉसिटी ऑपोजिट डायरेक्शन मध्ये, म्हणजे ते दोन केला एकमेकांना अँटी पॅरलल. सेम असतं तर पॅरलल असतात, पण इथं कसं आहे, अँटी पॅरलल. झालंय, समजलं? चला सांगा, तू सांग लवकर, बाकीचे पण सांगितलं. हां, एक ऑब्जेक्ट आहे तो स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह करत आहे आणि तो रिव्हर्स पण येत नाही आहे, तर त्याची वेलोसिटी जी आहे ती डिक्रीज होत आहे. पहिले 10 आहे, नंतर 5 आहे. तर त्या कंडिशन मध्ये चेंज इन वेलोसिटी निगेटिव्ह आहे. तर अशा केस मध्ये जे वेलोसिटीची डायरेक्शन असते त्याच्या अपोजिट डायरेक्शन असते ऍक्सेलरेशनची, आणि म्हणजेच ऍक्सेलरेशन इज अँटी पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. समजलं का सगळ्यांना? तुला समजलं का रे? हा, सांग. जर एक ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन पाथ मध्ये मूव्ह होत आहे विदाउट रिव्हर्सिंग इट्स डायरेक्शन, तर त्याच्या आणि त्याची मॅग्निट्यूड आहे, वेलोसिटीची मॅग्निट्यूड हे डिक्रीज होत आहे, तर वेलोसिटी निगेटिव्ह राहणार आहे. आणि चेंज इन वेलोसिटी निगेटिव्ह राहणार आहे. आणि म्हणून वेलोसिटीची डायरेक्शन नाही, ऍक्सेलरेशनची डायरेक्शन ही अपोजिट असणार आहे चेंज इन वेलोसिटीच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. आणि म्हणून ऍक्सेलरेशन जी प्रोड्यूस होणार आहे ते अँटी पॅरलल असणार आहे चेंज इन वेलोसिटी. व्हेरी गुड. सांगा, तुला समजलं आता? आणि कोण सांगतात? स्वतःहून कोण सांगतात? स्वतःहून कोणाला समजतं? यामध्ये मॅग्निट्यूड डिक्रीज होणार आहे आणि जी राशी आहे वेलोसिटीची ते कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे सर. सर याच्यामध्ये जी मॅग्निट्यूड डिक्रीज होणार आहे आणि वेलोसिटी चेंज होणार आहे. वेलोसिटी चेंज झाला, एक्सट्रीम प्रोड्यूस झाला. ते आहे सर जर म्हणजे वेलोसिटीची जे मॅग्निट्यूड जर डिक्रीज होत आहे तेव्हा म्हणजे एक्सेलरेशन आहे ना, तेव्हा चेंज इन वेलोसिटी होणार आहे. ते काय असेल, अँटी पॅरलल असणार आहे. चेंज इन वेलोसिटी काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. म्हणून ते एक्सेलरेशन अँटी पॅरलल राहणार आहे वेलोसिटीला. म्हणजेच त्या ऍक्सेलरेशनची डायरेक्शन वेलोसिटीच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. बरोबर, समजलं ना? का एवढं काही समजायला महाग तर नाही आहे रे, स्वस्त तर सगळं. बरोबर आहे का? एका वेळेस सांगतो काय, नंतर आपण नंतर रायटिंग करायचं. हा, इफ द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग अलोंग द स्ट्रेट लाईन and it is not reversing its direction, again here in this case its velocity, त्याची जी मॅग्निट्यूड आहे, मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी also decreasing, आणि it is moving along the straight line means its direction of velocity डायरेक्शन किती राहता है, सेम राहता है. पण वेलोसिटीची मॅग्निट्यूड कमी होत आहे म्हणजे वेलोसिटीची मॅग्निट्यूड चेंज होत आहे. वेलोसिटी मॅग्निट्यूड चेंज म्हणजे वेलोसिटी चेंज होत आहे. वेलोसिटी चेंज झाली म्हणजे ऍक्सेलरेशन तर प्रोड्यूस होतेच, झालंय. पण वेलोसिटी मॅग्निट्यूड जर कमी तर होत आहे तर तिथं चेंज इन वेलोसिटी निगेटिव्ह. आणि म्हणून या केसमध्ये काय असणार आहे की त्याच्यामध्ये जे ऍक्सेलरेशन प्रोड्यूस झालेलं आहे तर ते ऍक्सेलरेशन वेलोसिटीच्या ऑपोजिट डायरेक्शन असते. आणि म्हणजेच काय असते, ऍक्सेलरेशन इज अँटी पॅरलल टू द वेलोसिटी. झालं का रे? देऊन टाका बरं. सो सेकंड केस पहा कशी झालं.
सेकंड केस मध्ये काय फक्त इथं काय वेलॉसिटीची मॅग्निट्यूड चेंज होत असेल, सॉरी वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत असेल पण मॅग्निट्यूड सेम राहत असेल. पहिल्यासारखं उलट ना, पहिल्याच्या उलट. व्हेन ओनली डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंजेस, बरोबर आहे, जेव्हा वेलॉसिटीची फक्त डायरेक्शन चेंज होणार. बाकी वेलॉसिटीची काय दुसरी काय असते मॅग्निट्यूड, इट्स मॅग्निट्यूड रिमेन्स सेम, इट्स मॅग्निट्यूड रिमेन्स सेम राहत असेल. पण हे कुठल्या केस मध्ये होणार आहे, तर इथं जी मोशन असणार आहे ती मोशन असणार आहे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन, पण सर्क्युलर मोशन पण दोन टाइप असतात. एक असते काय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, दुसरं असते नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इथं जो फॅन जो मूव होत आहे, फॅन जो मूव होत आहे तर फॅनचे जे ब्लेड्स आहेत, फॅनच्या ब्लेडची मोशन एक तर सर्क्युलर मोशन आहे, फॅनच्या ब्लेडची मोशन एक तर सर्क्युलर मोशन आहे, पण त्याची स्पीड सारखी आहे, बरोबर, सारख्या स्पीड मूव होत आहे. तर तेव्हा बारे एक तर सर्क्युलर मोशन आणि स्पीड सारखी, तर तेव्हा ती बनते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, बरोबर आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो इन केस ऑफ युसीएम किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता इथे बघा, इथं आपण डायरेक्टली सांगत आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तुम्हाला समोर टॉपिक असणार आहे, समोर तुम्हाला टॉपिक असणार आहे सर्क्युलर मोशन, त्याचे दोन टाइप असणार आहे, युसीएम नॉन युसीएम. ते डिटेल मध्ये नंतर पाहू आपण. सध्या फक्त आपण एक एक्झाम्पल पाहत आहे की ह्या केस मध्ये. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, बघा ऑब्जेक्ट जो मूव होता है, एखादा ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट मूव होता है सर्क्युलर पाथ मध्ये, ऑब्जेक्ट मूव होता है सर्क्युलर पाथ मध्ये. बरोबर आता सर्कल, ऍक्च्युअली सर्क्युलर मोशन म्हणजे काय असते, सर्क्युलर मोशन म्हणजे काय असते की जर एखादा ऑब्जेक्ट हा जर सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती मूव होत असेल, सर्क्युलर मोशन काय असते की जर एखादा ऑब्जेक्ट हा सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती मूव होत असेल तेव्हा त्याची मोशन असते सर्क्युलर मोशन. दुसरी गोष्ट काय, त्याची स्पीड सारखी, म्हणून युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बरं आहे, ओके. आता युसीएम मध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय असते, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय असते की जी ऑब्जेक्टची जी वेलॉसिटी आहे, ऑब्जेक्टची जी वेलॉसिटी आहे त्याला आपण लिनियर वेलॉसिटी. तर ऑब्जेक्ट कन्सिडर करा, या पी पॉइंटला वेलॉसिटी दाखवायची आहे. सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्टची जी वेलॉसिटी असते, लिनियर वेलॉसिटी असते, तर लिनियर वेलॉसिटी असते त्या पॉइंटला टॅन्जेंटच्या डायरेक्शन मध्ये. लक्ष द्या, आपण काय म्हणत आहे, पार्टिकल आहे मूव होत आहे सर्क्युलर पाथ मध्ये, सर्क्युलर मोशन आहे. पण समजा कन्सिडर करा सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना तो कुठे आहे, पी पॉइंटला आहे. तर पी पॉइंटला त्याच्या लिनियर वेलॉसिटी त्याची डायरेक्शन कुठल्या डायरेक्शन मध्ये असते, तर ती असते टॅन्जेंटच्या डायरेक्शन मध्ये. बरे कसं का बरं, सर्क्युलर मोशनचं आपण एक एक्झाम्पल घेणार. सर्क्युलर मोशनचं एक एक्झाम्पल मध्ये काय तुम्हाला माहिती आहे, मेरी गो राऊंड माहिती ना काय, मेरी गो राऊंड, लहान मुलं मेरी गो राऊंड खेळतात, पाहिलं काय? अच्छा, तुम्ही मेरी गो राऊंड तुम्ही कधी पाहिलं नाही? अच्छा, पाहिलं. आणि त्या मेरी गो राऊंड कधी बसलं नाही. आणि ते लहान मुलाचं जे खेळणं असतं म्हणजे त्यावेळी त्यावरती चेअर वगैरे असतं त्यावरती लहान मुलगा बसतो, बरोबर आहे, त्याला काय असं फिरवतात, बरं आहे कारण. आणि तिथं मुलाला तिथं काय माहिती का पकडून ठेवायला सांगितलं जाते, मुलाला पकडून ठेवायला सांगितलं जात असते. बरं का बरं, फेकला बरोबर. हा लक्ष द्या, जो ठीक आहे जो मेरी ग्राउंड असेल त्यावर जर मुलगा बसला असेल आणि नंतर मग त्याला जेव्हा फिरवतो आपण तर ते असते त्याची सर्क्युलर मोशन, की त्याची असते सर्क्युलर मोशन. पण समज कन्सिडर करतो सर्क्युलर मोशन मूव होत आहे आणि जर समजा त्याने जर पकडून नाही ठेवलं, त्याने जर पकडून नाही ठेवलं तर काय करतो तो, असं म्हणतो तो पुढल्या डायरेक्शन मूव होता ना, तर त्याने जर पकडून नाही ठेवलं तर तो माहिती करतो असा, तो ह्या डायरेक्शन असं होणार आहे ना. बरं, ह्या डायरेक्शन मध्ये म्हणजे काय, टॅन्जंट डायरेक्शन मध्ये, टॅन्जंटच्या डायरेक्शन मध्ये, बरोबर आहे का. जर त्याला पकडून नाही ठेवलं तर जर तुम्हाला एक्सप्रेस घ्यायचं असेल तर घेऊन घ्यायचं. काय म्हटलं, गोफन, गोफन मध्ये का गोफन, हा ना, गोफनचं दगड असते, पाहिलं का तुम्हाला गोफन नाही का, गोफन गोफन असते पहा, ठीक आहे. एक मला वाटते बा दोरी वगैरे असते आणि ठीक आहे त्यामध्ये असं काहीतरी समजा एक रबरचं काहीतरी असते, त्याच्यामध्ये दगड असते, ठीक आहे. नंतर मग आपण असं त्याला असं फिरवतो, त्याला असं फिरवतो आणि मग ठीक नंतर मग आपण एक दोरी सोडतो. जशी एक दोरी सोडली तर ते काय दगड असं असं तो असं फेकला जातो, टॅन्जेन्शियल फेकला जातो असतो, त्याला माहित असेल ना, ते पक्षी वगैरे त्यांना काय हाकलण्यासाठी, ऐका लक्षात. हा तेच आहे, बरोबर आहे. हा तिथे बरोबर लक्ष,
तिथे पण काय असते, जो ऑब्जेक्ट आहे तो मूव्ह होते सर्कल पाथ मध्ये, ऑब्जेक्ट मूव्ह होते सर्कल पाथ मध्ये. मग त्याच्या वेलॉसिटीची डायरेक्शन कुठल्या डायरेक्शन मध्ये असते, तर ती असते काय टँजेन्शियल. बरोबर आहे, त्या पॉइंटला टँजेंटच्या डायरेक्शन मध्ये. जर ऑब्जेक्ट आहे पी पॉइंटला तर त्याची वेलॉसिटी काय आहे त्या पॉइंटला टँजेंट डायरेक्शन मध्ये. जर ऑब्जेक्ट जर इथं असेल तर तिथे बाहेर त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी त्या पॉइंटला टँजेंटच्या डायरेक्शन मध्ये. जर इथं असेल तर त्या पॉइंटला टँजेंटच्या डायरेक्शन मध्ये. इथं म्हटलं तर त्या पॉइंटला टँजेंटच्या डायरेक्शन मध्ये. आता काय होणार बाहेर लक्षात आलं, या पॉइंटला वेलॉसिटीची डायरेक्शन ही आहे, या पॉइंटला वेलॉसिटी डायरेक्शन ही आहे, नंतर काय आहे या पॉइंटला ह्या डायरेक्शन मध्ये आहे. याचा मीनिंग काय दिसतं तुम्हाला की वेलॉसिटीचे काय डायरेक्शन काय कंटिन्यू चेंज होत आहे. वेलॉसिटीची डायरेक्शन कशी आहे कंटिन्यू काय आहे चेंज होत आहे. बरोबर आहे. सो डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होत आहे. हे झालं क्लिअर. डायरेक्शन म्हणजे ह्या काय समजा, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंजेस कंटिन्युअसली, चेंजेस कंटिन्युअसली. बरं, परंतु बारे बट यूसीएम बोलत आहे आपण काय बोलत आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये त्या वेलॉसिटीची जी मॅग्निट्यूड ती काय राहते कॉन्स्टंट राहत असते. वेलॉसिटीची व्हॅल्यू कशी राहते कॉन्स्टंट राहत असते. हा डायरेक्शन चेंज होते, डायरेक्शन काय कंटिन्यू चेंज होत असते, बट वेलॉसिटीची मॅग्निट्यूड काय राहते कॉन्स्टंट. बट इट्स मॅग्निट्यूड रिमेन्स कॉन्स्टंट, रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे का नाही. बरं, पण वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते कारण काय होत आहे, वेलॉसिटी काय आहे डायरेक्शन चेंज होत आहे. आणि जर वेलॉसिटीची डायरेक्शन जर चेंज झाली तर काय होणार, वेलॉसिटी चेंज झाली, हेच वेलॉसिटी चेंजेस. समजलं का नाही. आपल्याला माहिती आहे ना की वेलॉसिटीचे दोन पैकी कुठली एक जरी चेंज झाला तरी वेलॉसिटी चेंज होते. जर वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाली तर वेलॉसिटी चेंज झाली, म्हणजे वेलॉसिटी चेंज झाली. आणि जर वेलॉसिटी जर चेंज झाली तर त्यामध्ये काय येतं ऍक्सेलरेशन. हेन्स ऍक्सेलरेशन विल बी प्रोड्यूस, ऍक्सेलरेशन इज प्रोड्यूस. बरं, आता ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होऊन राहिलं बरोबर, हे तर आहेच, ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होतच आहे बरोबर आहे. पण आता बारा लक्षात, आता काय होतं इथं काय असते या केसमध्ये, ह्या केसमध्ये बारा आहे जेव्हा फक्त वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत आहे आणि त्याच्यामध्ये काय ऍक्सेलरेशन येत आहे, त्यामुळे ऍक्सेलरेशन येत आहे. फक्त वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत आहे आणि त्यामध्ये ऍक्सेलरेशन येत आहे. तर त्या ऍक्सेलरेशनला म्हणतो आपण रॅडियल ऍक्सेलरेशन. रॅडियल ऍक्सेलरेशन पहा एका प्रकार आहे. आपण ही जी केस पाहिली आपण, ही जी केस पाहिली की ज्यामध्ये काय आहे फक्त वेलॉसिटीची काय चेंज झाली तिथे मॅग्निट्यूड. वेलॉसिटीची मॅग्निट्यूड चेंज झाले तर त्यामध्ये जी असते ऍक्सेलरेशन तर ती असते टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन असते. कारण कारण ज्या डायरेक्शन वेलॉसिटी त्या डायरेक्शन मध्ये काय आहे ऍक्सेलरेशन. म्हणजे त्या पाथला काय ऍक्सेलरेशन कसं आहे त्या पाथला टॅन्जेन्शियल. अँटी पॅरलल तेच आहे की ज्या डायरेक्शन पाथ समजा त्याची काय डायरेक्शन वेलॉसिटी आहे तर त्या पाथला टॅन्जेन्शियल. बाबा ह्या केसमध्ये काय असतं, ह्या केसमध्ये काय असते जे असते ऍक्सेलरेशन ते काय असते टॅन्जेन्शियल असते. पहिल्या केसमध्ये आपण जे पाहिलेलं आहे की वेलॉसिटीची फक्त मॅग्निट्यूड चेंज झाले आणि म्हणून काय त्यामध्ये येतं ऍक्सेलरेशन. तर ते जे असते ऍक्सेलरेशन ते काय असते टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन असते. कारण ते वेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे त्या पाथच्या काय टॅन्जेन्शियल, वेलॉसिटी डायरेक्शन मध्ये म्हणजे काय पाथला टॅन्जेन्शियल. त्याला क्लिअर आहे. किंवा मग इथं पण त्या पाथला टॅन्जेन्शियल, दोन्ही केसमध्ये ते असते टॅन्जेन्शियल. पण ह्या केसमध्ये काय असते इथं वेलॉसिटीची काय डायरेक्शन चेंज होत आहे आणि वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाल्यामुळे जे ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होते तर ते काय असते रॅडियल ऍक्सेलरेशन असते. ते काय असते रॅडियल ऍक्सेलरेशन. पण ते रॅडियल म्हणजे का, कारण त्यामध्ये जे ऍक्सेलरेशन येते तर ते असते रेडियसच्या डायरेक्शन मध्ये. हे सर्कल आहे कारण सर्कलची काय असते रेडियस, तर त्या रेडियसच्या डायरेक्शन मध्ये असते ऍक्सेलरेशन. रेडियसच्या डायरेक्शन मध्ये असते ऍक्सेलरेशन. असं काय म्हणतात इथं जे ऍक्सेलरेशन प्रोड्यूस झालेलं आहे ते कुठलं आहे रॅडियल ऍक्सेलरेशन. बरं रॅडियल का बरं आहे, कारण ते त्या सर्कलच्या रेडियसच्या डायरेक्शन मध्ये असते. आता बघा वेलॉसिटी कशी असते टॅन्जेन्शियल, टॅन्जेंट डायरेक्शन मध्ये आणि ऍक्सेलरेशन कसं आहे रॅडियल. मग काय म्हणतात ऍक्सेलरेशन हे वेलॉसिटी कसं आहे परपेंडिक्युलर. समजलं. तर या केसमध्ये काय असते की जे ऍक्सेलरेशन असते ते परपेंडिक्युलर असते वेलॉसिटीला. समजली केस. सेकंड एकदा 5 मिनिट करा परत रिवर्स करतो. 5 मिनिट होऊन जाते मग आपण संपलो. मग आजचे दिवस मला माफ
सेकंड केस पाहता है त्यात काय आता है फक्त when only direction of velocity changes but its magnitude remains same कॉन्स्टंट राहता है, वेलोसिटी मॅग्नेट सेम राहता है. पण ही कुठल्या केसमध्ये असणार आहे? हे कुठल्या केसमध्ये आहे? तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. बरोबर, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असं असते की वेलॉसिटीची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होते, परंतु वेलॉसिटीची मॅग्निट्यूड कशी राहते? कॉन्स्टंट राहते. पण इथं जर समजा वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाली तर वेलॉसिटी डायरेक्शन चेंज झाल्यामुळे त्यामध्ये जे ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होत असते तर ते असते काय? रेडियल ऍक्सेलरेशन. लक्षात ठेवा, हे पण आहे. वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाल्यामुळे जे ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होणार आहे इट इज द रेडियल ऍक्सेलरेशन. बरं, ते रेडियल का बरं? कारण ते असते अलॉंग द रेडियस ऑफ द सर्कल, म्हणून त्याला म्हणतो आपण रेडियल ऍक्सेलरेशन. आणि जर म्हटलं ऍक्सेलरेशन आहे रेडियल डायरेक्शन मध्ये, वेलॉसिटी आहे टँजंट डायरेक्शन मध्ये, म्हणजे मग ऍक्सेलरेशन असतं वेलॉसिटीला परपेंडिक्युलर. बरोबर, लिहा प्लीज. सेकंड केस